गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे 6 जुलै। आज आषाढी एकादशी आहे, तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सकाळी उठल्याबरोबर मी सर्वात प्रथम देवघराचे पडदे खोलून घेतले व देवांना नमस्कार केला। त्यानंतर देवांना हळदी कुंकू दिलं व मी स्वतःच्या कपाळाला देखील हळदी कुंकू लावून घेतलं। मस्त अशी माझी चहा उकळलेली मी आता मला दीदीसाठी काढून घेणार आहे, कारण आम्ही दोघंच उठलेलो आहे, बाकी सगळेजण झोपलेले आहे। माझ्याकडनं चहामध्ये चायपत्ती थोडी कमी करून घेतली आता। आमचे चहा पाणी झाल्यानंतर मी वॉशिंग प्लेस झाडून धुवून बिवून घेतला। त्यानंतर दीदीने देखील बाहेरचा अंगण वट्टान ते झाडून घेतलं। मी घरातलं आवरून घेतलं व दीदीने त्यानंतर बाहेरचा अंगण ओटा झाडून घेतला। इकडे मिस्टर झोपलेले आणि इकडे मिस्टरांच्या बाजूला आपली रोमी बघा मस्त आरामदायी झोप घेते, कोणाचं टेन्शन नाही, आवाज येऊ द्या काही बी येऊ द्या। बाकी सगळं काम आवरून झाल्यावर मी बाहेरचा ओटा धुतला व नंतरून उंबरट धुवून घेतलं मिठाच्या पाण्याने आणि नंतरून मी पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून। घरचे सर्व काम आवरून मी आणि मिस्टर आम्ही निघालो मम्मीकडे जाण्यासाठी। त्यानंतर आम्ही आलो संतोषी माता या ठिकाणी हार घेण्यासाठी। मिस्टर हार बघताय। आम्ही आलोय मम्मीच्या घरी। मम्मीने ना छोटंसं असं दुकान ओपन केलंय घरच्या घरी, त्या दुकानाचा उद्घाटन करणार आहे आम्ही त्याच्यासाठी, म्हणून येताना रस्त्याने हार बी आणला। त्यानंतर मिस्टरांनी काउंटरला हार लावून घेतला। आम्ही त्याला मम्मीने दुकान बी ओपन करून घेतली आता आहे ना। यश गेला होता पेढे घ्यायला, पेढे घेऊन आलेला आहे। आम्ही जाणार होतो येताना पण आम्हाला आठवण पडून गेली का रे यश। त्यानंतर आजी इथे पूजेचं ताट बनवून घेते, कळस बनवते, इथे असे गाणे लावून दिलेले टीव्हीवर देवाचे। पूजेसाठी ह्या ठिकाणी मी कळस मांडून घेतला होता व त्यानंतर मी कळसाची पूजा केली आणि काउंटरची देखील पूजा करून घेतली
मिस्टरांनी अगोदरच हार लावून दिला होता काउंटरला. मग काउंटरवर स्वस्तिक वगैरे काढला, पूजा केली. मग त्यानंतर ओवाळून घेतलं आणि मग माझ्या नंतरून मम्मीने, आजीने आणि गौरीने देखील पूजा करून घेतली. एकीकडे आमची पूजा झाली आणि एकीकडे असं जोरदार पाऊस सुटलाय, होऊ शकतात. आणि दुकान कसली आहे तर दुकानामध्ये ना ज्वेलरी आणि स्टेशनरी ठेवलेली आहे. मम्मीने ज्वेलरी आणि एका साईडला स्टेशनरी वगैरे, कारण आमच्या इथून चावरा स्कूल जवळच आहे. आणि गौरी फराळाचं बनवत आहे. इथे वेफर्स, चकल्या, साबुदाण्याचे पापड तळून घेतले, कुटाची मिरची, साबुदाणा. इकडे गौरी बटाटे बनवते. हो, मिरची नाही टाकली. आणि आम्ही इकडे ना दीदीच्या साखरपुड्याची कॅसेट बघतोय. त्यानंतर आम्ही ना थोडासा फराळ करून घेतोय. इथे बघा आमटी बी होते. घरी मी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अशी ठेवून मस्तपैकी पूजा करून घेतली. आज नेमके आमचे फुलं आलेले नव्हते म्हणून फुलं बिलं काही ठेवले गेले नाही. आणि अशा प्रकारे देवाला फराळाचा नैवेद्य दाखवून दिला आहे. आम्ही बी बसू फराळाला, तुम्ही बी या सर्वजण फराळासाठी. तर फ्रेंड, आता संध्याकाळचे 7:30 वाजले आणि आम्ही चाललोय विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी. त्यासाठी आम्ही ते तयार झालेलो आहे. दीदी ते बी तयार होते. दंगला भुवरी आनंदी आनंद झाला. ओ दिव्य सोहळा पाहुन डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. नाम घोषात देह हनाला. देह विठ्ठल विठ्ठल झाला. वाहे झुळ 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 इंद्रायणी. वाहे झुळ 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 इंद्रायणी. माझ्या विठुरायाची धूळ. आमची जत्रा फिरून झाली व विठ्ठलाचे दर्शन काही भेटले नाही आम्हाला. आम्ही लांबूनच दर्शन घेतले कारण प्रचंड अशी गर्दी होती. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाता जाता आम्ही गेलो यल्लम्मादेवी मंदिरामध्ये. तर यल्लम्मादेवी मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेतले.
येतय का? आम्ही घरी येताना आम्हाला धुळे ते शिर्डी जाणारी पालखी भेटली. मग आम्ही पालखीचे दर्शन घेतले व त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? हाडलं बोलावून जणू साईनं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं हातनं मला. घरी आल्यावर मी सर्वप्रथम साबुदाण्याची तयारी करून घेतली व एकीकडे चकल्या आणि वेफर्स तळून घेतले. तर तुम्हाला आजचे आपले व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट